शेतकरी मित्रांनो, आपण अजूनही गुलामगिरीत आहोत. आपल्याला लक्षात नाही येऊन राहिलं. पहिले आपण इंग्रजाच्या गुलामगिरीत होतो, आज आपण अशा राजकारणी लोकांच्या गुलामगिरीत आहोत. आपण 5 किलो धान्य 1500 रुपये, आपल्याला जे नमो सन्मान योजनेचे भेटते ते 2000 रुपये, याच्या गुलामगिरीत आहोत. अजूनही आपण याच्या गुलामगिरीत आहोत ना. आपण यालेच लय म्हणजे आपलं लय समजून राहिलो. अबे आपण पोशिंदे आहोत, आपण पोशिंदे आहोत. आज जे भारत जेवून राहिला ते आपल्या भरोश्यावर जेवून राहिला, तरी आपण सगळ्यात मागाव, तरी आपण भीक मागतो. यायले भीक मागतो. तुम्ही विचार करा का आपण तवा 1 क्विंटल कापसात 1 ते 1.5 ग्रॅम सोनं येत होतं. आज 1 क्विंटल कापसात तुमच्या अर्ध्या ग्रॅम बी सोनं येत नाही. लाज वाटायला पाहिजे. आपली यकी नाही आहे, आपली यकी नाही आहे. त्या सोन्याचे, त्या आमदाराचे, त्या सरकारी कर्मचाऱ्याचे भाव वाढू राहिले, पण आपल्या मालाचे भाव वाढत नाही. तुम्हाला हे माहिती आहे का? भाव वाढत नाही तरी बी तुम्ही गेंड्याच्या म्हणजे तुम्हाला सांगतो कुंभकर्णासारखे झोपून आहे. अबे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार तर आहेच, पण तुम्ही त्याच्यापेक्षा खराब आहे. तुम्ही झालो, मी झालो, आम्ही त्याच्यापेक्षा खराब आहोत. आपण कुंभकर्णासारखे झोपलो आहोत. आपल्याला माहीतच नाही का आपल्यासोबत का होऊ राहिलं. आपण फक्त याच्यातच खुश आहोत का नाही. ते राशन भेटते 5 किलो, 2000 त्या याचे नमो सन्मानचे भेटते, 1500 रुपये त्या लाडकी बहिणीचे भेटते. अबे निघारे याच्या बाहेर. अबे तुम्ही भारताले पोसणारे लोक वय, तुम्ही राजे लोक वय. शेतकरी राजा म्हणते आपल्याले, आणि यायच्या समोर वाकायचं आपण. अबे एक व्हा हेच नाही. यायचे बाप, यायचे बाजे पंजे. अबे काय सारे दिन आपल्याला जे पाहिजे ते फक्त एक वेळा रस्त्यावरती या. यायची नाही. जर काऊन यकी नाही आपल्यात, काऊन यकी नाही हे सांगतो तुम्हाला. मी काँग्रेसचा आहे, तो बीजेपीचा आहे, तो सेनेचा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे. अबे याच्या बाहेर निघा, पक्षात जाऊ नका. तुम्ही एक व्हा, शेतकरी म्हणून एक व्हा. शेतकरी म्हणून जर एक झाले ना ते हेच. अबे कोणतंही सरकार राहू द्या, काँग्रेस, बीजेपी, सेना गिना, आपलं काही वाकडं करणार नाही. एक जर शेतकरी बाहेर निघाला, त्याच्या मागे लाख शेतकरी बाहेर निघालेच पाहिजे. लाख शेतकरी ज्या दिवशी एका शेतकऱ्याच्या मागे निघन, अबे कोणताही सरकार असू द्या, आपण जे म्हणू तेच होणार.